सेवाग्राम येथे समारोप। काँग्रेसतर्फे ओबीसीच्या प्रश्नांना घेऊन काढण्यात आलेली मंडल यात्रा आज वर्ध्यात पोहोचली आहे। वर्ध्याच्या सेवाग्राम येथे या यात्रेचा समारोप करण्यात आलाय। विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये फिरून ही यात्रा वर्ध्यात पोहोचली। ओबीसीची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे हा प्रमुख मुद्दा या मंडल यात्रेचा आहे। गेल्या 90 वर्षापासून जातीनिहाय जनगणना झाली नसल्याने महाराष्ट्रात ओबीसी समाज बांधवांचे प्रश्न प्रलंबित असल्याकडे या यात्रेतून लक्ष वेधण्यात आले। काँग्रेस नेते या मंडल यात्रेत सहभागी झाले आणि आज 5 दिवसानंतर सेवाग्राम मध्ये आम्ही या यात्रेचा समारोप करतो। या यात्रेला आमच्या अपेक्षेपेक्षाही जास्त प्रतिसाद संपूर्ण ओबीसी वर्गाचा मिळालेला आहे। त्याचं कारण ही यात्रा 2 विषयामध्ये विभागलेली होती। एक म्हणजे बीपी मंडलांनी तमाम भारतीय ओबीसींच्या वरती उपकार केलेले आहेत, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य आहे, ही एक भूमिका होती। आणि दुसऱ्या बाजूला ओबीसींच्या न्याय हक्काच्या लढाईमध्ये काँग्रेसनं काय केलं आणि आताची सरकार काय करतात हे लोकांच्या पुढे सांगणं, सत्य प्रगट करणं, या अर्थानं हे एक प्रकारे प्रबोधनात्मक आमचं फिरतं आंदोलनच होतं। आणि याच्यामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला। आम्ही 63 तालुक्यातून 32 विधानसभा मतदारसंघातून 6 जिल्ह्यामधून आणि 6 लोकसभा मतदारसंघातून ही यात्रा केली। आणि आपण बघू शकता की जवळपास सगळ्या मीडियाने आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि लोकांच्या मध्ये आज एक उत्स्फूर्तता आहे। त्याचं कारण असं आहे की आज सगळे लोक आगतिक आहेत, हताश आहेत आणि जंतर मंतरवरच्या आंदोलनानंतर संबंध भारतीय समाजाचा मोदी सरकारवरचा विश्वास उडालेला आहे। RSS प्रणित भाजपा ही कुणाचीही होऊ शकत नाही, स्वार्थानं बरबटलेली पार्टी आहे आणि त्यामुळं आता खंबीरपणानं आपण जननायक राहुलजी गांधी यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय जणू काही लोकांनी केलाय, त्याचं दर्शन आम्हाला या यात्रेमध्ये झालं। कारण याच्यामध्ये फक्त आमच्या काँग्रेसचेच ओबीसीचे कार्यकर्ते सहभागी झालेले होते, तर वेगवेगळ्या गावातून ज्यांना ज्यांना कळालं ती माणसं आलेली होती। आम्ही बैठका घेण्याचा प्रयत्न केला, तिथं आमच्या कार्यकर्त्यांचे मेळावे झालेले आहेत। आणि याचा आम्ही अर्थ म्हणजे याचं श्रेय आम्ही स्वतःला घेण्यापेक्षाही आज देशामधलं जे काही वातावरण बदलत चाललंय आणि ज्या पद्धतीनं राहुलजी गांधी वेगानं घोडदौड करतायत, सत्याला घेऊन घोडदौड करतायत, त्याचा हा परिणाम आहे असा मी म्हणतो। एक ज्याला काय म्हणतात लावालाव्या करणारा कळणाऱ्या नारद या महाराष्ट्रात जोपर्यंत आहे तोपर्यंत या महाराष्ट्राच्या पृष्ठभूमीवर सामाजिक संघर्ष होणारच आहे। हे संघर्ष स्वाभाविक आहेत, नैसर्गिक आहेत असं आम्ही अजिबात मानत नाही। हे संघर्ष राजकीय संघर्ष आहे। मराठ्यांना सांगितलं जातं की तुम्ही मागणी करा, तुम्ही तुमची शक्ती दाखवा, तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ। इकडे ओबीसींना सांगितलं जातं की नाही यांना जर आरक्षण दिलं तर तुमचं काही खरं नाही, तुम्ही सुद्धा ताकद दाखवा। दोघांनी एकमेकांच्या ताकदी दाखवायच्या, दोघांनी संघर्ष करायचा आणि दोघांनी मरून जायचं। आणि हाच एक हेतू फडणवीसांचा दिसतो आहे। कारण जर त्यांना कुणाला एकाला जर न्याय द्यायचा असता तर मराठी पण आज खुश राहिले असते किंवा ओबीसी खुश राहिले असते। परंतु हे सरकार बहुजन विरोधी सरकार आहे। हे सरकार मनुस्मृतीला संविधान मानणारं सरकार आहे। गोळवलकरांच्या बंच ऑफ थॉट च्या पायावर उभं असणारं हे सरकार आहे। त्यामुळे ते ओबीसीचं पण नाही, मराठ्यांचं पण नाही, शेतकऱ्यांचं पण नाही, विद्यार्थ्यांचं पण नाही, बेरोजगारांचं पण नाही, कामगारांचं पण नाही। म्हणजे हे काही मी केवळ राजकारणाचं भाष्य म्हणून करत नाहीये। तुम्ही आज आपल्या देशाची अवस्था काय करून टाकली ते जर बघितलं तर तुमच्या ते लक्षात येईल। मला दुसरा एक तुम्हाला एक संदर्भ सांगायचा की मंडल आयोगाच्या नंतर ओबीसींच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला। मंडल आयोगाची घोषणा इंदिराबाईंच्या काळात झाली होती। मंडल आयोग जरी समाजवादी पार्टीचं त्यावेळेला सरकार होतं व्हीपी सिंगांचं, त्यांच्या काळामध्ये मंडल आयोग लागू झाला, पण महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, अहिल्यादेवी होळकरांचा महाराष्ट्र आहे। त्यामुळे महाराष्ट्र 2 नंबरचं राज्य आहे की ज्यांनी मंडल कमिशन लागू केलं, त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं। आणि तुम्ही आजही इतिहास काढून बघा, काँग्रेसच्याच कालखंडामध्ये ओबीसींच्या संदर्भामधल्या विकासाची धोरणं राबवली गेलेली आहेत। काँग्रेसच्याच काळामध्ये 27% आरक्षण गांभीर्यानं राबवलं गेलं आहे सरकारी नोकऱ्यांच्या मध्ये आणि स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकांच्या मध्ये। काँग्रेसच्याच कालखंडामध्ये विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप होत्या, काँग्रेसच्याच काळामध्ये फेलोशिप होत्या, परकीय शिक्षणाची व्यवस्था होती आणि काँग्रेसच्याच काळामध्ये 4 वेळेला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ओबीसीचे झालेले आहेत।
आता हे फडणवीस नेहमी म्हणतात आमचा DNA ओबीसीचा आहे, पण पुन्हा म्हणतात मी पुन्हा येईन. म्हणजे हा डिलेमा आहे ना, की तुम्हाला जर ओबीसीचं प्रेम असेल तर एकदा तरी मुख्यमंत्री करून दाखवा. आम्ही फक्त जाहिरात करत नाही. आज टिळक भवनला एक महत्वाची बैठक ऐन वेळेला ठरली. AICCतून काही मंडळी आलेली होती आणि वेगवेगळ्या टप्प्यावर नेते मंडळी येऊन गेली. म्हणजे सुनील केदार साहेब आले, नाना पटोले आले, या ठिकाणी अडबोलेजी आले, वेगवेगळे सगळे नगराध्यक्ष, सगळे नगरसेवक प्रत्येक ह्याच्यातले याच्यामध्ये सहभागी झाले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की अनेक पातळ्यावर काँग्रेसचा संघर्ष चालू आहे. आम्ही आमच्या पातळीवर करतोय तर त्याचं स्वरूप वेगळं आहे. वडेट्टीवार साहेब करतायत ते सामाजिक संघटनांच्या पातळीवरचा त्यांचा ओबीसीच्या न्याय हक्काचा संघर्ष चालू आहे. त्यामुळे हा कुठेही क्लॅश नाही, एकदम क्लिअरिटी आहे. आणि आजही या ठिकाणी आमच्या MPCC मधून नेतेगण येणार होते, पण त्या बैठकीलाच उशीर झाल्यामुळं मग ते कदाचित येऊ शकले नाहीत. परंतु पूर्ण यात्रा जो अनुभव आम्ही घेतला त्याचा समारोप या ठिकाणी आम्हाला करायचा आहे. त्यामुळं आता हे सगळे नेतेच आहेत की आमचे सगळे ओबीसीची मंडळी आमचे नेतेच आहे. मी स्वतः प्रदेशाध्यक्ष आहे, त्यामुळे तो काही विषय नाही.